नमस्कार. आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. हिंगणा वन परिक्षेत्र अधिकारी यांनी काही महिन्यांपूर्वी कान्होली बारा परिसरातून एका संशयित वाहन जप्त करून ते आपल्या कार्यालयात ठेवले. मात्र या प्रकरणाची अंतिम कार्यवाही आजतागायत गुप्तच. न वाहनाची चौकशी, न अहवाल, न माहिती. शेतकऱ्यांना फक्त अंधारात ठेवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गजानन ठाकूरकर यांनी स्पष्ट सांगितले की हे संपूर्ण प्रकरण थेट नागपूर विधानमंडळ अधिवेशनात वनमंत्री समोर नेली जाईल आणि अधिकारी वर्गाला हलगर्जी जनतेसमोर उघड केला जाईल. याशिवाय शेतकऱ्यांची मोठी तक्रार अशी की वन अधिकारी कोणतीही माहिती स्पष्टपणे देत नाही. प्रत्येक कामासाठी फक्त ऑनलाईन प्रक्रिया सांगितली जाते, जी ग्रामीण शेतकऱ्यांना समजणे कठीण जाते. जंगलामध्ये वन प्राण्यांचा सुळसुळाट वाढला असून पीक व जनावरांवर हल्ले वाढत आहेत. वरून बहुतेक वन कर्मचारी शहरात राहतात, त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात उपस्थितच नसते. म्हणून स्थानिक नागरिकांची मागणी जोर धरत आहे की त्यांना ज्या ठिकाणी पोस्टिंग आहे त्यांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करावे, नाहीतर वन विभागातील निष्क्रियता, ढिलाई आणि गैरव्यवस्था अशीच वाढत राहील, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7. ट्रक आपल्या कान्होली बारा परिसरामध्ये हा जप्त केला होता एका रात्री वगैरे. त्या संदर्भात पुष्कळशी रिपोर्टिंग झाली, पुष्कळशा बातम्या प्रकाशित झाल्या. मी बरेचदा इथल्या वन परिषद अधिकाऱ्यांना विचारणा केली का याबाबत काय कारवाई झाली, परंतु कारवाई म्हणजे अंतिम कारवाई काय झाली अद्यापर्यंत काहीच कळलं नाही. हा माल जो आहे शेतकऱ्याचा आहे की कोणाचा आहे, की वाहन कोणाचं आहे, या गाडीमध्ये माल कोण लोड केला. जो गाडी मालक असते तोच तो माल लोड नाही करू शकत. म्हणजे आरोपी, माल लोड करणारे आरोपी असू शकते, माल तोडणारे आरोपी असू शकते, परंतु अद्यापर्यंत तशी कोणती माहिती या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मला अद्यापर्यंत दिली नाही. आता मी आणखी परत आलो आहे, परंतु भेटल्या मॅडम तुम्ही त्यांना आणखी विचारणा करीन का याच्यातली अंतिम कारवाई काय झाली. मी त्यांना विनंती केली का मला अंतिम कारवाई काय झाली त्याची माहिती. आतापर्यंत प्रेस नोट नाही भेटली का? नाही, काहीच नाही दिलं. बरेचदा माझी चर्चा झाली, व्हॉट्सअपवर झाली, याच्यावर झाली, परंतु त्यांनी आणि भेटण्याचा प्रयत्न केला, पण भेट अजिबात झाली नाही आजपर्यंत. मला तर असं वाटते, शंका याच्यामध्ये आधीची वन परिक्षेत्र अधिकारी सहभागी असू शकते, जो आधी माल कापलेला असेल, किंवा आताची असू शकते, त्यांच्यावर बी काही दबाव असू शकते. तर अशा प्रकारे हे प्रकरण काहीतरी दडपलं जात आहे, त्याच्यामध्ये शंका आहे. आता आपल्या नागपूरमध्ये दिवाळी अधिवेशन चालू होणार आहे, त्यावेळेस मंत्री महोदयांना मी या बाबतीत विचारणा करणार. हा मुद्दा उचलणार आहे का तुम्ही तिथे दिवाळी अधिवेशनमध्ये? मी वन मंत्र्याची त्या ठिकाणी भेट निश्चित घेणार आणि या बाबतीत मी नक्की विचारणा करणार. This video is sponsored by Shivam Jewelers.